माझं नाव आहे ऋतुजा. ठीक आहे. माझे आई वडील मला नाहीत, माझ्या आजोबांनी मला इथं आणून सोडलंय. ओके, दे दे दुसरीला दे. मी आहे तिसरीला. हा. माझं नाव साक्षी. आता कोण राहिलं बरं ह्यांच्यातलं? झाले सगळे? राहा, तुम्ही तिकडेच उभे राहा. आता आपण ह्या मुलांना जे ऐकलं त्या ऐकण्यामध्ये खूप एक महत्वाचा भाग आहे. तो भाग असा आहे की अस्पृश्यता 21व्या शतकामध्ये सुद्धा आमच्या समाजामध्ये संपली नाही. एका वेगळ्या पद्धतीने ती अस्पृश्यता आली, एका नव्या आजाराचं स्वरूप घेऊन ही अस्पृश्यता आली. बाबा आमटेंच्या काळामध्ये कुष्ठरोग हा अस्पृश्यतेसारखा मानला जायचा. आज HIV हा तसा मानला जायला लागला. म्हणजे आजार बदलला पण समाजाची वृत्ती काही बदलली नाही. आपल्याला बऱ्याच वेळेला शहरामध्ये राहत असताना वास्तव किती दाहक असतं ते कळत नाही. आत्ता जेव्हा हा मुलगा आपल्याला सांगतो की मला त्या शाळेमध्ये लांब बसवायला सांगितलं, घरामध्ये मला जेवण वेगळं वाढायला लागले, या गोष्टी तुमच्या आणि माझ्या अनुभवाच्या खूप पलीकडच्या आहेत. जेव्हा आज ही मुलगी सांगते की आज मला इथं आई बाबा नाही आहेत आणि मला इथं ठेवलं, तसा अनाथपणाचा क्षणही आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात आणि सुदैवाने आलेलं नाही. पण ज्यांच्या आयुष्यात असे क्षण आलेले आहेत आणि जे असे आयुष्य जगतायत त्यांच्यासाठी काम करणं, आणि ते सुद्धा आपल्या स्वतःच्या कडे लौकिक अर्थानं खूप काही नसताना, मला वाटतं ही गोष्ट फार महत्वाची. आपल्या संपूर्ण दिवसाच्या सत्रामध्ये मगाशी सिंधू सर म्हणाले की फ्रीडम मीन्स चॉईस. आपण काय पर्याय घ्यायचा, आपण काय निर्णय करायचा ह्याचा एक चॉईस आपल्या समोर असतो. ते स्वातंत्र्य दत्ता आणि संध्या ह्या दोघांनी घेतलं आणि त्या स्वातंत्र्याबरोबर आली ती ही जबाबदारी. पण ही जबाबदारी म्हणजे लोढणं नाही, तर ही जबाबदारी म्हणजे प्रेम. मला नेहमी असं वाटतं की स्वातंत्र्य जेव्हा जबाबदारी बरोबर जोडलं जातं तेव्हा स्वातंत्र्य सीमित होत नाही, तर स्वातंत्र्य व्यापक बनतं. जबाबदारी स्वातंत्र्याला व्यापक बनवते. जबाबदारी स्वातंत्र्याला संकुचित स्वार्थापासून दूर नेते. आणि मग ज्यांना आपण सामान्य समजतो, अत्यंत गरीब घराण्यातून आलेले हे दत्ताजी, शिक्षण पूर्ण केलं, शासकीय नोकरी मिळाली, नोकरी सोडली आणि संध्याताई काय म्हणाल्या की मला तर काही शासकीय परमनंट जॉब नव्हताच, त्यामुळे मी तर सोडताना काही फार नाही. जे निर्णय घेण्यासाठी माणसं आयुष्य भांडतात आणि तरीही ते चॉईस करत नाहीत, त्यांच्यासाठी स्वातंत्र्य आणि जबाबदारीचा हा एक केस स्टडी आहे असं आपण म्हणूया. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात मला अशी आणून द्यायची आहे की आपण नेहमी असं म्हणतो की समाजकार्य बाबा आमटे, प्रकाश आमटे, मंदाताई, विकासदादा ही सगळी माणसं हो त्यांच्या ठिकाणी आहेत बरं का. म्हणजे आपण असं समजतो की ते एव्हरेस्ट आहेत, की ते आहेतच. आपण म्हणतो एव्हरेस्ट खूप उंच आहे, आपल्याला तिथे जायला कसं काय जमणार, म्हणून आपण काहीच करत नाही. पण दत्ताजी आणि संध्याताईंसारखं एखादं दाम्पत्य असं निघतं की जे म्हणतात की त्या एव्हरेस्टला सलामी देण्यासाठी आम्ही बीड जवळची एक टेकडी निवडू.
ही टेकडी जी असते तिची उंची एव्हरेस्ट एवढीच असते, कारण जेव्हा बाबांनी कुष्ठरोगाच्या कामाला सुरुवात केली, तुमच्या समोर तो प्रसंग ठेवायला मला आवडेल. बाबा हे वरोरा या शहरामधले उपनगराध्यक्ष होते, ते कॉर्पोरेटर होते. बाबा अत्यंत यशस्वी असे वकील होते आणि त्या वरोरा शहरामध्ये एक स्वच्छता अभियान निघालं आणि म्हणून आपल्या वॉर्डामधला कचरा साफ करण्यासाठी बाबा हे बाहेर पडले रस्त्यावरती आणि त्या रस्त्याच्या कोपऱ्याला त्यांना एक ढीग दिसला कचऱ्याचा. तो कचऱ्याचा ढीग कोणता म्हणून ते जवळ गेले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याच्यावरती पिसवा फिरता आहेत, ज्याला आमच्या भाषेत मॅगट्स म्हणतात, असा तो एक कुष्ठरोगी होता. तो जो क्षण होता दॅट वॉज अ मुवमेंट ऑफ चॉईस बाबा आमटेंच्यासाठी, की त्याला मी स्पर्श करायचा का नाही. तिथून बाबा आमटे निर्माण झाले. ज्या वेळेला त्यांनी तो स्पर्श केला त्या व्यक्तीला त्यांनी पाण्याकडे नेलं, त्याच्या जखमा धुतल्या आणि तिथपासून बाबांचा मार्ग बदलला. बाबांचा बदललेला मार्ग आपल्या समोर आहे, पण आज त्याचं महत्व आपल्याला कळावं की बाबा आज नाहीत, परंतु चिंगारी ही अजूनही जिवंत आहे. आणि ही चिंगारी जी जिवंत आहे ती भमरागडच्या जंगलामध्ये निर्माण झाली आणि बीडमध्ये येऊन फुलायला लागली. आपण सगळे अजूनही समाज म्हणून संवेदना शून्य झालेलो नाही, ह्याचीही उदाहरणं असतात. आपलं स्वातंत्र्य आपण जेव्हा जपत असतो तेव्हा ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, हे आपल्या लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. आणि सामान्य माणसं सुद्धा काय करू शकतात ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणूनच गतवर्षी आपण वेद औरंगाबाद तर्फे वेद सन्मान पुरस्कार सुरू केले. गेल्या वर्षी आमचा गेवराईचा तरुण संतोष गर्जे याला आपण हा सन्मान दिला. यावर्षी हा वेद सन्मान आपण इन्फंट इंडिया या संस्थेला देणार आहोत. मी केंकरे सरांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान देण्यासाठी व्यासपीठावरती यावं. केंकरे मॅडमनाही विनंती करतो. आणि या निमित्तानं एक मानपत्र तयार केलेलं आहे, ते आपण वाचू या वेद सन्मानाचं. वृषाल, ते मानपत्र आपण वाचूया आणि आपण हा वेद सन्मान इन्फंट इंडिया या संस्थेला देऊया. श्री दत्ताजी आणि श्रीमती संध्या बारगजे यांना देण्यात येणारं सन्मानपत्र मी वाचून दाखवते आहे. केज तालुक्यातल्या टाकळी या छोट्या खेड्यात जन्मलेले दत्ता बारगजे यांचं बालपण अतिशय हाल अपेष्टात गेलं. उपासमार सहन करत अनेक समस्यांना धीरानं सामोरं जात त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. BSc आणि DMLT या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. त्यांना सरकारी नोकरीची नेमणूक भामरागड इथं मिळाली आणि तीच त्यांच्या पुढील कार्याची नांदी ठरली. दुःखितांचे अश्रू पुसणारे बाबा आमटे यांच्या प्रेरणेनं समाजातील दुर्लक्षित घटकांच्या मुलांसाठी कार्य करण्याचं त्यांनी ठरवलं. HIV बाधित आणि एड्सग्रस्त मुलांकडे समाजाचं अक्षम्य दुर्लक्ष तर होतंच, शिवाय त्यांचं आरोग्य आणि त्यांच्या जगण्यालाही अभेरलेपणाचा शाप असतो. म्हणूनच श्री बारगजे यांनी अशा HIV बाधित मुलांसाठी बीडजवळ आश्रमशाळा काढली. हे काम अतिशय कठीण होतं. समाजाची साथ तर नव्हतीच, उलट हेटाळणी आणि तिरस्काराची भावना होती. पण कुठल्याही संकटांनी खचून न जाता अतिशय चिकाटीनं, जिद्दीनं आणि नेटानं हे कार्य त्यांनी सुरू केलं आणि तितक्याच जिद्दीनं ते पुढे नेत आहेत. त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीनं नुसतीच साथ दिली नाही, तर सर्व संकटांवर, समस्यांवर मात करत हे कठीण काम बारगजे दाम्पत्य पुढे नेत आहेत. त्यांच्या या कामासाठी त्यांना आजवर अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार सोहळेही झालेले आहेत. पण HIV बाधित
आणि एड्सग्रस्त मुलांचं सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पुनर्वसन करून त्यांना मानानं जगण्याचं सामर्थ्य आणि बळ देणं, त्यांच्या जीवनाची वाट आनंदवाट करणं हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्यांच्या या महान कार्यास वेदचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. संध्या इथे संध्या हे यहाँ पे बस. आपण त्यांच्या कार्याला मदत म्हणून काही आर्थिक मदत त्यांना करत आहोत या वेदच्या व्यासपीठातर्फे. आपल्यापैकी ज्यांना अशी मदत या संस्थेला करायची असेल त्यांनी जरूर संयोजकांना ह्या कार्यक्रमाच्या नंतर या स्टेजच्या पाठी निश्चितपणे आपण भेटावं. आणि हा इन्फंट इंडियाचा अकाउंट नंबर आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया बीड ब्रांच, त्याचा कोड आहे. तर जे आपल्यातले डोनर्स आहेत ज्यांना इन्फंट इंडियाला आर्थिक मदत करायची आहे त्यांच्यासाठी आपण हा नंबर इथं देत आहोत. तो कृपया लिहून घ्या. या दोन्ही आपल्या स्क्रीन्सवरती हा नंबर आहे. तुम्ही हात लावा. एक 2च मिनिटं. मित्र, सकाळी आपण 10 वाजता आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात केली आणि आज आपण ही सांगता त्या गप्पांची या क्षणाबरोबर आपण करतो आहोत. दत्ताजी आणि संध्याताई यांच्याशी बोलताना मला नेहमी असं वाटत होतं की मी प्रकाश भाऊ आणि मंदाताई यांच्याशीच बोलतोय. अत्यंत नम्र असे दोघे जण आहेत. गांधीजी असं म्हणायचे की नम्रता हे पुरुषार्थाचं सगळ्यात मोठं रूप आहे, कारण नम्रतेतला पुरुषार्थ हा परमार्थासाठी असतो, स्वार्थासाठी नाही. या नम्रतेमधला जो पुरुषार्थ आहे तो परमार्थासाठी कसा आहे त्याच्या या खुणा या दाम्पत्याच्या बाजूलाच उभ्या आहेत. आजच्या या दिवसामध्ये युवा दिनाच्या निमित्तानं आपण विवेकानंदांना जे स्मरण करत आहोत त्या स्मरणामध्ये विवेकानंदांना असं विचारलं होतं की संपूर्ण भगवद्गीतेमधला एक श्लोक कुठला ज्यामध्ये गीतेचा सर्व अर्थ एकवटला आहे असं तुम्हाला वाटतं? त्यावर स्वामीजींनी दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. गीताई मधलं भाषांतर मी तुम्हाला सांगतो. कृष्ण अर्जुनाला असं म्हणतो की भिकार दुबळी वृत्ती टाकुनी उठ तू जसा. ही जी वृत्ती आहे भिकार दुबळी वृत्ती म्हणजे कोणती, तर स्वार्थाने संकुचित केलेली वृत्ती. ती टाकून जेव्हा व्यक्ती उठते तेव्हा त्यात देशाचं आणि समाजाचं पुनरुत्थान असतं. आणि स्वामीजी हा असा एक योद्धा संन्यासी होता की ज्यानं ती संकुचिततेची दुबळी वृत्ती फेकून दिली. आज 21व्या शतकामध्ये स्वामीजींचा रेलेव्हन्स, स्वामीजींचा अर्थ, अन्वय काय असेल तर तो हाच आहे की संकुचित स्वार्थाला खुणावणाऱ्या अनेक वाटा तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जगण्यासाठी काहीतरी आहे. सिंधू दाम्पत्याने आपल्याला सांगितलं की ती लाखाची नोकरी का हजाराची नोकरी यापेक्षाही कोणत्या नोकरीमध्ये मला समाजाला मदत करायला मिळणार आहे ते जास्त महत्वाचं.
प्रत्येक क्षेत्रामधून काही ना काहीतरी स्वतःच्या पलीकडे पाहता येतं. ते पाहण्याची दृष्टी मात्र आपल्यामध्ये पाहिजे. स्वातंत्र्य हे जेव्हा विशाल होतं तेव्हा त्याबरोबर जबाबदारी येतेच, आणि जबाबदारी आली की स्वातंत्र्य निश्चितच व्यापक बनतं. हे विचार आणि ही स्फूर्ती घेऊन आपण आज 7व्या औरंगाबाद वेधची सांगता करत आहोत. पुढल्या वर्षी एक नवं सूत्र घेऊन पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि जोरदार टाळ्या या सर्वांसाठी. हो, मला वाटतं ही स्टँडिंग ओवेशन फार महत्वाची आहे. दे डिझर्व अ स्टँडिंग ओवेशन. हात जोडा, हात जोडा. हात जोडा सगळेजण. तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीवर.